श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। बेलापुरातील घटनेचे सत्य पोलिसांकडून उघड, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे काज ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान बेलापुरात काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या फ्लेक्सवरील फोटो फाडण्याचा प्रयत्न केल्याची अफवा सोशल मीडियावर मेगाने पसरली, ज्यामुळे बेलापुरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ही माहिती समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली। आज रोजी बेलापूर येथे ईद ए मिलादुन नबी निमित्त जी मिरवणूक काढण्यात आली होती, त्या मिरवणुकीमध्ये धर्मवीर संभाजीराजे चौकात जे गणेशोत्सव मंडळ होतं, त्या मंडळावरती जो बॅनर आहे, त्या बॅनरवरती धर्मवीर संभाजीराजे महाराजांचा तसेच मयत रामेश्वर महाले यांचा जो फोटो आहे, तो फोटो झेंडे मारून जाणीवपूर्वक फाडला व संभाजी महाराजांची विटंबना करण्यात आली। त्याबद्दल आम्ही काही अज्ञात समाजकंटकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे, तर त्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करतोय। जर पोलिसांनी यांचा शोध नाही लावला तर पुढचं पाऊल काय असणार आहे? जर पोलिसांनी यांचा त्वरित लवकरात लवकर अटक यांना केली नाही तर आम्ही मोठे आंदोलन येथे उभारू। मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी केली। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी स्वतः खुलासा करत फ्लेक्सवरील फोटो फाटला नसल्याचे स्पष्ट केले। ही निव्वळ एक अफवा असून कोणीतरी जाणून बुजून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले। घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, समाधान सोळंकी आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये। सत्यता तपासल्याशिवाय कोणत्याही माहितीवर प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। बेलापूर गावामध्ये आज रोजी आयोजित ईद ए मिलाद मिरवणुकीनिमित्त गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात गणपती मंडळाचे बॅनर फाटल्याबाबतची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्याबाबत आम्ही आमच्या स्टाफसह समक्ष जाऊन पाहणी केली। सदर बॅनर कुठल्याही पद्धतीने फाटलेले नव्हते। अगर बॅनरवरील कुठल्याही राष्ट्रपुरुषाची किंवा अन्य कोणाची कुठल्याही प्रकारची विटंबना झालेली नव्हती, परंतु तरी त्यांनी जे तक्रार दिली त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करीत आहोत। परंतु या प्रकाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जाते सोशल मीडियाद्वारे। मी नागरिकांना आवाहन करतो की पोलीस प्रशासनाने सर्व प्रकारची खात्री केलेली आहे आणि असा कुठलाही प्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले नाही। तरीही याबाबत कोणी वेगवेगळ्या अफवा पसरवतील किंवा असं कोणी काही जर गैरप्रकार करण्याचा प्रकार करेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूजने घेतलेला आढावा।